तर महाराष्ट्राच्या हितासाठी मतभेद दूर ठेवून एकत्र येण्यास तयार असल्याचं ठाकरे बंधूंनी स्पष्ट केलंय। यानंतर आता पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा मनभेद नसल्याचं मनसेच्या संदीप देशपांडेंनी स्पष्ट केलंय। तर दोन्ही भावांनी एकत्र येण्यासंदर्भात लवकर विचार करावा असंही देशपांडेंनी सांगितलंय। तर दोन्ही भावांनी मिळून निर्णय घ्यावा असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी हजेरी लावली। यावरून दोन्ही भावांच्या कार्यकर्त्यांचं अगोदरच मनोमिलन होत असल्याच्या चर्चा रंगल्या। सन्माननीय राजसाहेबांची मुलाखत होती, ती एकंदर पूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल होती आणि महाराष्ट्राच्या विषयावर मराठी माणसाने एकत्र यावं या संदर्भात। त्याच्यामधनं कुठलाही राजकीय अर्थ काढण्यासारखा नाहीये। हा कोणी काय राजकीय अर्थ काढावा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। आमच्याकडनं तरी तो राजकीय प्रस्ताव नव्हता। तर याचा जो निर्णय आहे ते दोन्ही पक्षाचे नेते योग्य वेळी करतील। आता दोन भाऊ नात्याने एक आहेत, एक होणं हे आता कार्यकर्त्यांना मतदाराला पण वाटायला लागलंय। त्यामुळे दोन भावांनी विचार लवकर करावा। तू मी ट्रेन सुटून जाईल। मी परत सांगेन, चिखल झालाय, त्या चिखलातला कमळ सगळ्यांनाच फळणार नाहीये।